सुभाषनगर हे जवळपास 10 ते 12,000 लोकवस्ती असलेले गाव असून मिरज शहरालगत महानगरपालिकेच्या शिवेलगत असून प्रामुख्याने 2 ग्रामपंचायतीमध्ये विभागले गेले आहे। पूर्वेकडील भाग टाकळी ग्रामपंचायत आणि पश्चिमेकडील भाग मालगाव ग्रामपंचायतीमध्ये विभागला गेला आहे, तर काही भाग महानगरपालिकेत समाविष्ट आहे। त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून टाकळी हद्दीतील नागरिकांना 15-15 दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही। मालगाव हद्दीतील नागरिकांना 8 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळते। अंतर्गत रस्ते, गटारी आणि कचऱ्याची व्यवस्था नसल्याने घाणीचे साम्राज्य दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत। ग्रामपंचायत, हाऊसिंग सोसायटी यांच्या माध्यमातून कोणत्याही जनसुविधा मिळत नसल्याने सुभाषनगर येथील सर्व पक्ष पदाधिकारी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने कृती समिती स्थापन करण्यात आली आहे। अनेक वेळा लोकप्रतिनिधींना मागण्या करूनही सुविधा मिळत नसल्याने लोक रस्त्यावर उतरणार आहेत। कृती समितीच्या माध्यमातून दिनांक 11 जुलै रोजी सुभाषनगर आंबेडकर चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना लेखी पत्र देण्यात आले आहे। मालगावकडून मिरजेला येणारा रस्ता आणि प्रामुख्याने तासगाव कागवाडकडे जाणारा रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। जलजीवन योजनेचे काम पूर्ण, परंतु 1.5 वर्षे उलटूनही जलजीवन मिशन योजना बंद अवस्थेत आहे। पाणी फिल्टर प्लांट, पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। मालगाव ग्रामपंचायतीचे महावितरण विभागाचे लाखो रुपयांचे बिल थकीत आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव असतानाही प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी कृती समितीचे महादेव सातपुते, मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सौ कीर्ती परदेशी, सोसायटी चेअरमन माननीय दौलतराव खटावकर, सोसायटी संचालक सुरेश भगत, मालगाव ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला यांनी सदर माहिती दिली आहे। सुभाषनगर सोसायटीबाबत बोलायचे जर झाले तर काल परवा अस्तित्वात आलेले ज्या वसाहती आहेत त्यांचे देखील अतिशय चांगल्या स्वरूपात पुनर्वसन झाले, परंतु 1972 पासून ही जी सोसायटी आपली आहे त्यात अतिशय आज सुद्धा आदिवासी भागात आपण फिरत असल्याचा भास होतो। इतके म्हणजे संपूर्णच विभागाचं प्रशासनाचं असू दे, पदाधिकाऱ्यांचं असू दे, संपूर्णच विभागाच्या इकडे या सुभाषनगरकडे दुर्लक्षित असा हा भाग आहे। काल परवा ज्या वसाहती निर्माण झाल्या त्यांची सुद्धा सुविधा बघा आणि सुभाषनगरमध्ये सुविधा बघा, अतिशय संपूर्ण सुविधेपासून वंचित असा हा भाग आहे। आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघ, महिला आणि समस्त समाज बांधवांच्याकडून जे 11 तारखेला रस्ता रोको आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मी अध्यक्षांच्या परवानगीने या रस्ता रोकोसाठी पूर्ण पाठिंबा दर्शवत आहे। सुभाषनगरमधील समस्या याबाबत वारंवार शासकीय दरबारी निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे आम्ही शुक्रवार दिनांक 11/7/2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाषनगर येथे भव्य रस्ता रोको करण्याचे नियोजन केले आहे। यासाठी सुभाषनगरमधील अभी नहीं तो कभी नहीं अशी एकजूट दाखवून आपल्या होणाऱ्या गैरसोयी, अडचणी याबाबत आपण आज जर उठाव नाही केलो, एकीचं बळ जर नाही दाखवलं तर ह्या समस्या सुटणार नाही। तरी सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की यावेळेला बहुसंख्येने उपस्थित राहून सुभाषनगरच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात शासनाकडून, प्रशासकीय अधिकाऱ्याकडून लिहून घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आपण ठिय्या आंदोलन, रस्ता रोको या माध्यमातून सुभाषनगरच्या विकासाची चालना इथूनच सुरुवात होणार आहे। आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत। एक सगळ्यात पहिली महत्त्वाची, पाण्याची योजना पूर्ण होऊनही लाईट कनेक्शन संदर्भात अद्याप ही पाणी योजना चालू झालेली नाही। पाणी योजना चालू करावी। विद्यार्थी असू दे, महिला असू दे, ज्येष्ठ नागरिक असू दे, यांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल झालं आहे। त्यांना सुभाषनगरमधील सर्व अंतर्गत सुभाषनगर व सुभाषनगर परिसरातील, फक्त सुभाषनगर नाही तर परिसरातील सुद्धा रस्ते पूर्ण व्हावेत ही एक मागणी केलेली आहे। सुभाषनगरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न 7/12साठी वारंवार आपण मागणी केली, पण 7/12 आपला झालेला नाही। या संदर्भात आमची मागणी आहे, एक तर 7/12 द्या, नसेल तर सिटी सर्वे
प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्ड वैयक्तिक सभासदांचं मिळावं अशी आमची मागणी आहे. आणि चौथी मागणी आमची आहे स्वतंत्र ग्रामपंचायत. जोपर्यंत शासन दरबारी प्रस्ताव दाखल आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही काल निदर्शनास आणून दिलेला आहे की आमचा प्रस्ताव आलेला आहे, त्याचा पाठपुरावा करून आमची त्वरित स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी, पाणी प्रश्नासाठी, रस्त्यासाठी हा लढा आम्ही उभारत आहे. कोणीही कोणताही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता, शंका कुशंका न ठेवता सर्वांनी एकजुटीने एकमताने आपली वज्रमूठ दाखवावी. एकमताने येऊन हा रस्ता रोको भव्य आणि दिव्य करावा एवढीच माझी सर्व माता बहिणी भगिनींना विनंती आहे. आणि शेवटी सांगतो की बऱ्याच महिलांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांना अधिकाऱ्यांनी योग्य ती उत्तरं न दिल्यामुळे, त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला पुरुषांना यामध्ये भाग घेऊन रस्ता रोको करण्यात भाग पाडलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना कळकळीची व नम्र विनंती आहे.